नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण सराव संच 6.5 पाहणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, काही प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत, त्याच्यानंतर वारंवारता बहुभुज आपल्याला काढायचं आहे. तर चला आपण ह्या आलेखाचं निरीक्षण करून त्याच्यावर आधारित उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करू. इथे पहिला प्रश्न आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे? तर कोणत्या वर्गात आहे असं जर विचारलं तर इथं जर पाहिलं, सर्वात जास्त अशी वारंवारता जर पाहिली तर इथे दिसते, आहे की नाही. आणि ती कोणता वर्ग म्हणलं तर आपण इथे जर पाहिलं, हे 60 ते 70 हा वर्ग आहे. हा 65 आपला याची ही वर्गमध्ये येते 65, पण आपल्याला वर्ग विचारला तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय लिहायचं आहे? सर्वात जास्त विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात आहे? तर सर्वात जास्त विद्यार्थी संख्या हे 60 ते 70 ह्या वर्गात आहे. तर याला मी लिहून दाखवतो तुम्हाला. तर इथे आपण लिहायचं असं पहिला प्रश्न, त्याचं उत्तर किंवा उकल लिहू शकतो आपण. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या 60 ते 70 या वर्गात आहे. 60 70 या वर्गात आहे. असं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूत आपण. दुसरा प्रश्न आणि त्याचं उत्तर पण आपण लिहून काढू. शून्य वारंवारता असणारे वर्ग कोणते? तर शून्य वारंवारता असणारे जर याच्यामध्ये शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहायला सांगितलं तर इथे शून्य वारंवारता 20 ते 30 वर्गाची, इथे शून्य आहे आणि इथे एक शून्य दाखवलं. तर याचं उत्तर आपल्याला लिहायचं, शून्य वारंवारता असणारे वर्ग. पहिला वर्ग आहे शून्य वारंवारता असणारा 20 ते 30 आणि 90 ते 100 असे दोन वर्ग आहेत. चला तिसरा प्रश्न घेऊत आपण. 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? आता 50 इथे जर पाहिलं 50 तर काय विचारलं, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या, तर इथं पाहायचं, हे जर आलेखामध्ये हे गुण दिलेले आहेत आणि इथं विद्यार्थी संख्या. आता 50 ही विद्यार्थी संख्या जर पाहिली, इथे 10 आहे, इथे 20 आहे, इथे 30 40 50, तर 50 ही विद्यार्थी संख्या आपल्याला इथे आहे की नाही. तो वर्ग आहे 50 ते 60 आणि वर्गमध्ये काय आहे त्याचा 55 वर्गमध्ये आहे आणि त्याची वारंवारता 50 आहे. मग इथे आपल्याला उत्तर लिहायचं, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य काय? वर्गाचा मध्य, ह्याचा वर्गाचा मध्य हे 40 50 आणि 60 मध्ये येतं ते. आणि 50 आणि 60चा वर्गमध्ये काय होईल? 50 अधिक 60 करायचे, त्याला 2 न भाग द्यायचा. 50 अधिक 60 करायचं, त्याला 2 न भाग दिलं तर तो इथं 55. इथे तसं जर पाहिलं तुम्ही, 55 इथे दिलेलंच आहे की नाही, तर 55 दिलेलंच आहे. ठीक आहे, तर आपण ते पण लिहू शकतो. किंवा आपल्याला नाही कळालं तर हे 50 कुठं आले ते पाहायचं. हे 50 ते 60 मध्ये आले. 50 आणि 60ची दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भाग द्यायचा आपल्याला. तर पुढचा आपण करू प्रश्न. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, वर्गमध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची मर्यादा आपल्याला लिहायची. आता जर वर्गमध्ये 85 जर पाहिलं
तर हे वर्गमध्ये ह्या 80 आणि 90चा वर्गमध्ये किती आहे 85. आणि त्याची काय विचारलं त्यांनी, खालची वर्गमर्यादा आणि वरची वर्गमर्यादा. त्याची खालची वर्गमर्यादा 80 असणार आहे आणि वरची वर्गमर्यादा किती असणार आहे 90. तर आपण असं लिहायचं 85 उकल वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची वर्गमर्यादा 80 व वरची वर्गमर्यादा 90 आहे असं आपल्याला लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपले 4 प्रश्न झाला. 5वा प्रश्न आपण पाहू. 5वा 80 आणि 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती. 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती. आता 80 ते 90 गुण मिळवणारे आपल्याला इथे जर पाहिलं तर इथे एकूण 15 विद्यार्थी आहेत, हे की नाही. इथे जर पाहिलं 80 ते 90मध्ये इथे पाहिलं हे 15 विद्यार्थी आहेत. इथे बाजूला दिलेलं आहे 15, आहे की नाही. तर 80 ते 90 गुण मिळवणारे प्रश्न जसा तसा इथे मी जसा तसा लिहितो. ऐंशी ते 90 गुण मिळवणारे 15 विद्यार्थी आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नाची उत्तर लिहून सांगायचे आहेत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावर आधारित प्रश्न उत्तर तर झालेले आहेत आपले. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. खालील सामग्रीचा वारंवारता बहुभुज काढायचा आहे. आता आपण वारंवारता बहुभुज 2 प्रकारे काढू शकतो. एक तर आपण जर पाठीमागे जर पाहिलं आपण आलेखालेख तयार करून त्याचं वर्गमध्ये काढू शकतो. आयतालेख करायचा आणि आयतालेखचा मधातला पॉईंट घ्यायचा, किंवा बिना आयतालेखाचा वापर करायचा. तर ते आपण दोन्ही प्रकारे करणार आहोत. ठीक आहे. एकाला आपण आयतालेखाद्वारे करूत आणि एक बिना आयतालेखाद्वारे करूत. तर सुरुवातीला आपण जर आयतालेखाचा वापर न करता करायचा असेल तर ते कसं करायचं ते शिकूता. जर आयतालेखाचा वापर नाही करायचा आणि तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, आपल्याला अजून एक तक्ता करावा लागतो. एक तक्ता करायचा आहे. ठीक आहे. आणि ही सगळी माहिती त्याच्यात भरून घ्यायची. पहा मी इथं वर्ग, वीज बिल हे तक्ता करायचा. वर्गामध्ये कुटुंबे आणि बिंदूचे निर्देशांक आपल्याला कुठं कुठे लिहायचं ते सर्व त्यात आपण आपल्याला एकंदरीत लिहायचं. चला ठीक आहे. तर आता वर्गमध्ये जर इथे पाहिलं आपण वर्गमध्ये आणि ही झाली आपली कुटुंबे. ठीक आहे. तर ही कुटुंबे आहेत आपली 240, हे आहेत 300. त्याच्यानंतर इथे हे 450 कुटुंबे आहेत. इथं 350 कुटुंबे आहेत आणि हे 160 कुटुंबे आहेत. त्यानंतर वर्गमध्ये काढायचे, ह्या दोघांची बेरीज करायची. 0 आणि 200ची बेरीज केली 200 येते. 200ला 2 भागितलं उत्तर येते 100. 200 अधिक 400 ह्या दोघांची बेरीज करायची. 200 अधिक 400 600 येतात, आहे की नाही. 200मध्ये 400 मिळवायचे, 600 येतात. 600चे अर्धे केले उत्तर येतं 300. ह्या दोघांची बेरीज करायची 1000 येते. 1000ला 2 भागितलं 200, 500 येतात. 600 आणि 800 या दोघांची जर बेरीज केली तर ती येते आपल्याला 1400. 600 अधिक 800 1400. 1400चे जर अर्धे केले तर ते 700 येतात. 800 आणि 1000 दोघांची बेरीज केली तर 1800 येतात. 1800ला 2 भागितलं तर 900 उत्तर येतं. आता काय करायचं, हे बिंदूचे निर्देशांक लिहिताना आपल्याला इथे 100 हे पहिला अंक आणि हा दुसरा अंक जशाला तसा लिहायचा. हा पहिला अंक आणि हा दुसरा अंक जशाला तसा.
पहिला अंक 500, दुसरा अंक 450, पहिला अंक 700, दुसरा अंक 350, पहिला अंक 900, दुसरा अंक 160. अशा प्रकारे आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे की आलेखावर आपण हे सर्व मांडणी करून घेऊ. मी पेननं जरी करत असाल तर तुम्हाला पेन्सिलचाच वापर करायचा आहे, पेनचा वापर करायचा नाही. हे मी फक्त पेनचा वापर याच्यासाठीच करतो की ह्या रेषा तुम्हाला स्पष्टपणे ओळखू यावं, कारण पेन्सिलनं बऱ्याचदा लिहिलेलं ओळखू येत नाही, त्याच्यामुळेच मी पेनीचा वापर करतो. आता आपल्याला काय करायचं, इकडे मी सांगितल्याप्रमाणे इथं एक्स द्यायचं, आयरो करायची तिथे वरच्या साईडला आपल्याला हे बाण दाखवून वाय द्यायचं. एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं होतं की ही अशी खूण नेहमीच करायची आपल्याला. ठीक आहे. ही खूण मी कशी केलेली आहे पहा. इथं एक रेष, इथं एक रेष दिली, वरी उभी आणि इकडे एक रेष द्यायची खालच्या साईडला. वरच्या साईडला पहिली रेष, इकडं खालच्या साईडला, आणि ह्या दोघांना जोडून घ्यायचं. हे इथं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर आपल्याला आता इथं मार्किंग द्यायची आहे. आता हे कॉलम आहेत, इथं 100, 300, 500 हे दिसतात का? 100, 300, 500, 700 आणि 900 हे इथे नंबर द्यायचे खालच्या साईडला. तर 100 याला आपण सोडून देऊ. ठीक आहे, 100 मी इथूनच घेतो. 100, 300, त्याच्यानंतर 500, त्याच्यानंतर 700 आणि त्याच्यानंतर 900. अजून एक पुढं घ्यायचं आपल्याला, 900च्या पुढचा 1100. आता पहा की ते बरेचसे दोन दोन रकाने सोडून करतात, तर ते आपल्याला करायचं नाही. आता पहिला आपल्याला इकडे किती घ्यायचं. ठीक आहे. आता जर आपण इथे पाहिलं तर इथे सर्वात जास्त आपला 450 आहे. 450 तर तुम्ही इथे 100, 200, 300 असं पण लिहू शकता, पण इथे मी 100, 200, 300 न लिहिता 50-50चा फरक लिहितो. ठीक आहे, म्हणजे मला उत्तर सोपं जाईल. 50-50चा जरी केला तर 9पर्यंतच आपलं उत्तर येईल. ठीक आहे. 50, 100. पहा सहसा हा 450 आहे ना, मी त्याला सहसा 10 भाग देण्याचा प्रयत्न करतो. 45. आता 45 हा आडमधुडम नंबर तर घेता येत नाही, त्याच्यामुळे मी काय करतो की त्याच्या जवळचा नंबर जो आहे 40 किंवा 50 हा व्यवस्थित वाटतो म्हणून मी 50 घेतो. ठीक आहे. 150, 200 इथलचा फरक मी सांगितला तुम्हाला, 50-50चा फरक घेतला. 250, 300, 350, 400, 450. पहा आपला सर्वात जास्त जी संख्या आहे ती 450 आहे, परंतु अजून एखादा जास्त घ्यायचा 500 पण आपण घेऊ शकतो. चला, तर पहिला आपला बिंदूचा निर्देशांक जो आहे तो 240वर आहे. आता 240 कसे घेऊ तिथे, हे पहा, हे 200 झालेत, हे की नाही, हे इथं 200 झालेत, आणि 10, 20, 30, 40 हे 40, 250 पहा, एक रेषा म्हणजे 2, 10 म्हणजे 2 हे. ठीक आहे. हे 50 म्हणजे एक कांडी म्हणजे 5ची कांडी झाली, हे की नाही. 50/10 इथे येईल ते. त्याच्यानंतर 300चा निर्देशांक इथे जर पाहिलं तर 300च येणार. तर 300 घेताना आपल्याला काही परेशानी येणार नाही. त्याच्यानंतर पुढचा जो बिंदू आहे आपल्याला 450वर घ्यायचा, हा बिंदू आहे तो 450वर, इथे पण आपल्याला काही अडचण नाही घेण्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा बिंदू आहे 350 आणि 160. आता हे 350 पण घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही, पण 160 घेताना 150 इथपर्यंत आले आणि 155 आणि 160 इथं येणार. ठीक आहे. जर तुम्हाला अवघड जात असाल ना, सरळ 10, 100, 200, 300, 400, 500 असं घेऊन पण करू शकता. आता काय करायचं आपल्याला, ह्या जोडून घ्यायचे पैसे. ही इथलचा बिंदू घ्यायचा, हा मधातला घ्यायचा, आणि हे इथलचा घ्यायचा आणि यांना जोडून घ्यायचं. स्केलनं पट्टीचा वापर करायचा, हाताने नाही करायचं काही. ठीक आहे, हाताने अजिबात नाही करायचं. हा पुढच्या नंबरला हे जोडून घ्यायचं. आता आपल्याला इथे जे आपल्याला बिंदूचे निर्देशांक आलेले आहेत ते पण आपल्याला लिहायचे. 100 आणि 240. पहिल्या ठिकाणी आपण 100 आणि 240 लिहू.
दुसऱ्या ठिकाणी आपल्याला 300 आणि 300 हे जे आपण बिंदूचे निर्देशांक लिहिले ते लिहून घ्यायचे आहेत. इथे मी 300 300 तिसऱ्या बिंदूला 500 आणि 450 इथे देतो. चल ठीक आहे. चौथा बिंदूला होतं 700 आणि 350 होते. पहा इथे आपण जे बिंदूचे निर्देशांक काढलेले आहे तेच मी लिहितोय. 900 आणि 160 इथं 900 आणि 160 आपल्याला लिहायचे. आणि अशा प्रकारे आपण हे बिंदू स्थापित केलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की ते प्रमाण म्हणून लिहायचं आहे. प्रमाण आपण लिहून घेऊ. ठीक आहे. प्रमाण x अक्षावर 1 सेमी आणि याच्यातला फरक कितीचा आहे ते पाहायचं. याच्यातला फरक आहे आपल्याला 200चा फरक आहे. तर ते 200 लिहायचं. बरोबर 200 आणि y अक्षावर 1 सेमी बरोबर. इथलचा फरक कितीचा आहे. इथलचा जर आपण फरक पाहिला प्रत्येक फरक 50-50चा फरक आहे. तर 50 1 सेमी बरोबर 50 असं लिहिलं तरी उत्तर आपलं होऊन जाईल. आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे. व्यवस्थितपणे आपण करण्याचा प्रयत्न केला. समजला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न आपण तिसऱ्या नंबरचा प्रश्न पाहू. आता तिसऱ्या नंबरचा प्रश्न जर तुम्हाला असं आलेखाचा वापर न करता म्हणलं तर हे आपण करायचं आहे. पण जर असं काही नाही म्हणलं आणि वारंवारता बहुभुज काढायला सांगितलं तर आपण आलेखाचा वापर करूनच करायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर जे आहे अतिशय सोपं जाईल तुमचं. चला तर आलेखाच्या साहाय्याने आपण काय करतो. पुढचा जो प्रश्न आहे हे आयतालेखाच्या साहाय्याने हा अतिशय सोपा जाईल. ठीक आहे. आयतालेखाच्या साहाय्याने करू. आता आपण इथं निकाल आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे. इथे पण आपण लिहायचं राहिलं होतं आहे की नाही. सुरू खालच्या साईडला वीज बिले इथे लिहायचं होतं. वीज बिले आणि हे दुसरं आहे कुटुंबे. ठीक आहे. तर पुढचा शेवट तिसरा प्रश्न आला. तिसरा आणि शेवटचा प्रश्न करू. पहिले मी मार्किंग करून घेतो इथे. पुन्हा सांगतो पेनचा वापर नाही करायचा. फक्त पेन्सिलच्या वापरानेच आपल्याला सर्व करायचे आहे. हा x आहे आणि हा y आहे. इथे शून्य घेऊ. ठीक आहे. आता सुरुवातीचा जो आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण आयतालेख करायचा. आयतालेख फार सोपा राहतं. ही मार्किंग करून घ्यायची. ही मार्किंग केल्याच्या सॉरी हा x आहे आणि हा y. ठीक आहे. हा x इकडच्या ठिकाणी आडव्या रेषेला आणि उभ्या रेषेला आपल्याला y संबोधित करायचं आहे. पुढचा आपल्याला सोपं आहे. पहा सर्व सोपं आहे. इथे 30 जे दिले आहेत तर पहिल्या याच्या जागी 30 लिहायचे आहेत आपल्याला. नंतर 40 लिहिलेले आहेत. दुसऱ्या याच्या जागी आपल्याला 40 लिहायचे आहेत. इथे 50 मग 50 60 100पर्यंत लिहून घेऊ आपण. इथे 50 इथे 60 70 80 90 100. आता इथं पहिली संख्या आहे 7 आणि आता आपल्याला इथं मोठी जी संख्या आहे ती आहे आपली 65. ठीक आहे. आता 65ला आपण 10 भाग दिलं तर 6.5 येते. म्हणजे आपण त्याच्यापेक्षा मोठी संख्या पाहिली तर आपण इथे 10चा फरक घेऊ. इथे 10 इथं 20 इथं 30 इथे 40 देऊ. इथे 50 इथे 60 70 आणि 80. कारण आपल्या सर्वात मोठी संख्या 65च आहे तर त्याच्यामुळे मी 80पर्यंत घेऊन टाकले. चला ठीक आहे. पहिलं आपल्याला करायचं आहे इथे 7 33 45. ठीक आहे. 7 आपल्याला जर 7 पाहायचे असेल तर हे एकचाच आहे. तर 1 2 3 4 5 6 7 हे 7 आपल्याला आयतालेख करायचा आहे पहिले. नंतर आपण वारंवारता
बहुभुज काढू. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे 33. 33 आपल्याला येतील पहा 30, 31, 32, 33. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत पहा 45. हे 40 आणि हे 40 आणि हे 5 45. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे 65. 65 आपल्याला हे 60 आणि हे 5 65. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे 47. हे इथे आपल्याला 47 घ्यायचे. हे 40 45 46 47. 18 घ्यायचे. 18 हे 10 5 15 आणि हे 3 18. एक एक मोजत जायचे. 10 11 12 13 14 15 16 17 18 आलेले आहेत. ठीक आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला सर्व घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 5 घ्यायचे. 5 पहा इथंच येते आणि आपल्याला काय करायचं आहे सर्वांना जोडून घ्यायचं. आयतालेख करायचा आहे. आयतालेख ज्यांना माहिती नसेल याच्या आधीच मी सराव संच केलेला आहे. त्याच्यामध्ये आयतालेख आपल्याला डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे कसा करायचा. याच्या आधीचा सराव संच 6.4 मध्ये आयतालेखावर आधारित प्रश्न होते. आयतालेख कसा करायचा त्याच्यावर. तर हे आयतालेख आपला झालेला आहे. आता काय करायचं आयतालेख आल्यावर हे मधातले जे पॉईंट आहे मधातला बिंदू तर शेवटचा त्याला आपल्याला बिंदू द्यायचा इथं. ठीक आहे नाही. शेवटचा मधातला बरोबर हा. कुठे पण आजूबाजूला नाही करायचं. बरोबर ही मधात एक रेष दिसते तुम्हाला तिथेच करायचं आहे. मधातल्या ओके शेवटलाच खाली इकडे कुठेही नाही करायचं. मध्येच करायचं आणि इथे पण शेवटीला आपण द्यायचं. इथं पण शेवटीला द्यायचं. आता याला जोडून घ्यायचं बिंदूला. बरोबर जवळजवळचे बिंदू आहे नाही तर शेवट इकडचं इकडे करचाल तुम्ही. पहिला बिंदू झाला जोडून घेतला. आता हा दुसरा बिंदू आहे आणि हा तिसरा बिंदू आहे. दुसरा आणि तिसऱ्या बिंदूला जोडून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणि तिसऱ्या बिंदूला जोडून घ्यायचं. इथं पण जोडून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर ह्या दोन बिंदूंना लगतच्या बिंदूंना जोडायचं. ठीक आहे. खबरदारी घ्यायची की एखादा बिंदू सोडून दुसऱ्या बिंदूला जोडायचं नाही, नाही तर आपलं उत्तर चुकू शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे झाला हा आलेख. आता इथं तुम्ही मार्किंग जरी केली तर बिंदूचे निर्देशांक नाही लिहिलं तरी चालतं इथं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सराव संच 6.5 संपवलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण 6.6 वर आधारित प्रश्न घेऊ. ठीक आहे. 6.6 घेऊत आपण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर लाईक नंतर हाईप ऑप्शन आला जर तुम्हाला तर त्याला हाईप पण करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.